10वी-12वी बोर्डच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय। हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख झाल्यानं शिक्षण तज्ञ आणि शिक्षकांनी बोर्डाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत। यावर बोर्डानेही अजब स्पष्टीकरण दिलंय। शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जातीची नेमकी काय नोंद झाली आहे, पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळावं यासाठी जात प्रवर्गाचा रकाना असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे एकीकडे शाळेच्या दाखल्यावरनं जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना दुसरीकडे बोर्ड मात्र हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख का करतंय असा सवाल आहे। 12वीची हॉल तिकीट वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। 10वीचं हॉल तिकीट सोमवारपासून वितरित होत आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होतीये। विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं। आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉल तिकीटवर जात प्रवर्ग टाकण्याची कुठलीही गरज नव्हती। महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे। महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा। राज्य मंडळाने यावर्षी 12वीला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीचा उल्लेख केला आहे। अशा कॅटेगरी यापूर्वी कधीही उल्लेख केला गेला नव्हता हॉल तिकीटमध्ये, परंतु यावर्षी हा उल्लेख झाला आहे। यामागची बोर्डाची भूमिका काय आहे ही गोष्ट आतापर्यंत शिक्षकांनाही समजलेली नाही किंवा शिक्षक संघटनांनाही विश्वासात घेतले गेले नाही। या गोष्टीबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे। नेमकं या बाबतीमध्ये मंडळाची भूमिका काय आहे ती मंडळाने स्पष्ट करावी। दरम्यान हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीच्या उल्लेखावर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण शाळा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं। विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही तर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय असं शरद गोसावी म्हणतात। या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे। जर विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी, पालकाच्या फायद्यासाठी किंवा विद्यार्थ्याच्या पुढील करिअरसाठी हे महत्त्वाच्या हेतूने आम्ही केलेलं आहे। त्यामुळे कृपया पालक, विद्यार्थी, शिक्षक यांनी याची कृपया नोंद घ्यावी आणि कोणताही गैरसमज पसरू नये हीच माझी विनंती आहे। दरम्यान 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करणं गंभीर आहे। शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे। इयत्ता 10वी आणि 12वी हे शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे किंबहुना मैलाचे दगड आहेत। या वयात विद्यार्थ्यांवर सर्वसमावेशक समतामूलक समाजव्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते। मात्र जर याच काळामध्ये शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करणे आहे, याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।